राधे 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 श्याम मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, शुभप्रभात आणि गुड मॉर्निंग. किती छान सकाळ झाली तुम्ही बघू शकता. किती सुंदर निसर्ग आहे. सूर्योदय झाला आहे आणि सूर्यनारायणाचे आपण पाया पडूयात. जय सूर्यनारायण. आणि मला एक तुम्हाला सांगायचं मित्रांनो, काल मी काही अशा व्हिडिओज पाहिल्यात जे त्यांनी प्रूव्ह करून दाखवल्यात यूट्यूबवर, इंस्टाग्राम वगैरे ज्याच्यावर काही आहे. आणि राघव चड्डांनी पण सांगितलं आहे खाद्यपदार्थामध्ये किती प्रमाणात भेसळ होती. तर पहिलं मी सांगतो, कोल्ड्रिंक जे सॉफ्ट ड्रिंक्स येतात, माझा, स्लाईस, रेडबुल, थम्सअप, अजून काय काय वेगळे कोल्ड्रिंक्स आहेत, आईस्क्रीम, त्यात फक्त शुगर आणि केमिकल आणि कलरचं पाणी असतं. त्यांनी प्रूव्ह करून दाखवले. जमलं तर मी यूट्यूबला व्हिडिओ टाकल. फक्त मला यात सांगण्याचं माध्यम आहे की आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आपल्या घरच्यांचं आणि लहान मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे प्रोडक्ट बिलकुल खाऊ नका, पिऊ नका. इवन पनीर पण डुप्लिकेट बनवलं जातं, केमिकल रहित बनवलं जातं. त्यात एक मेडिकलमध्ये आयोडीन येतं, त्याचं थोडं काही थेंब किंवा थोडं प्रमाणात टाकलं की त्याचा कलर चेंज होतो, ब्राऊन कलर होतो आणि एकदम त्याला असा म्हणजे बारीक होतं ते, म्हणजे कलर येतो त्याला. आणि ओरिजिनल पनीरला काही कलर वगैरे दुधात टाकून बघा, दूध पण एवढं प्रमाणात बाद बनवलं जातं, केमिकल रहित बनवलं जातं. त्यात पण टाकून बघा युरिया, त्याच्यामध्ये काय म्हणतात आपलं डिटर्जंट वगैरे मिक्स केलं जातं. आईस्क्रीम खाऊ नका, त्यात पण पाम तेल यूज केला जातं, ते भंगार असतं एकदम. वेपर्स बिलकुल खाऊ नका, बाहेरचे कोणतेच पदार्थ खाऊ नका मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे. इवन MDH मसाला, एव्हरेस्ट मसाला, यात पण कॅन्सरचे तत्त्व आढळतात असं सांगितलं आहे. मॅगी मसाला पण खाऊ नका, मॅगीही खाऊ नका. मी कालपासून बंद केले. माझे सगळे जे प्रोडक्ट आहेत घरातले, जे पॅकिंगमधले, ते मी यूज करणार नाही. शुगर पूर्ण कमी केले. आपलं वेट लॉस कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज करतो आहे. माझ्या यात मागं एकच हेतू आहे की आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. कृपया करून हे सगळं खाऊ नका. फ्रुटी पण त्यात येते बरं का. आणि अजून मला सांगायचं आहे, मिरची पावडर जी आहे ना, ती पण कलरयुक्त येते. थोडं पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये चिमटभर मिरची टाका, ओरिजिनल खाली जाऊन तळाला बसेल आणि जे कलरवाले ते पाण्यात मिक्स होईल. अजून भरपूर अशा गोष्टी आहेत, त्या खाल्ल्या नाहीत पाहिजेत. कृपया करून बिस्किटसुद्धाही खाऊ नये. प्लॅस्टिकमधलं प्रोडक्ट काय येईल ते खाऊ नये. घरगुती जेवढं चांगलं जेवण आहे तेवढंच आरोग्यासाठी चांगलं आहे. आजकाल खूप हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. जे ऑइल आहे, त्या ऑइलमध्ये पण भेसळ केली जाते. जे आपण घरी जे